बी मला इमोशनल नाही व्हायचं बट इट्स बीन 4.5 years सिन्स आय जॉईन अँड 2020 एक्झॅक्ट कोविडमध्ये जॉईन केलं होतं. सो टू बिगिन विथ पराग सर इटसेल्फ, म्हणजे you say ki you need to be blessed to have a leader like him, and I am really blessed to have a leader like him because त्यांनी जी opportunity दिली आहे, त्यांनी जो confidence दाखवला आहे, I really feel blessed. आणि thank you sir, I definitely try my best and stick to all the expectations and do very best. Then coming to the departments, as Prasen sir nahi hai, VRP sir nahi hai, maybe I did not have much interaction with them, but कधी ना कधी ओळख झाली होती, बोलणं तसं झालं होतं. Then संदीप नाही आज. स्पीकिंग अबाउट माय ग्रुप, मनीष, आज अभय पण नाही आहे, कृष्णा पाटील, अनिल कुलकर्णी. आय एम गोइंग टू मिस देम ऑल, कारण का तुम्हाला सगळ्यांना माहिती की मला बोलायची खूप सवय आहे आणि इकडून 60 लोकांमधून तिकडे डायरेक्ट 5 लोकांमध्ये जाणं, सो दॅट्स गोइंग टू बी अ ह्यूज ट्रान्झिशन फॉर मी. पण डेफिनेटली इट्स अ न्यू ऑपॉर्च्युनिटी. आय वॉन्टेड टू गो आउट ऑफ माय कम्फर्ट झोन अँड आय थॉट की आय शुड एक्सप्लोर दिस ऑपॉर्च्युनिटी. Manish has been a great support for me. म्हणजे राईट, आय स्टील रिमेंबर की फर्स्ट दिवशी जेव्हा पराग सरांनी मला इंडक्शन होतं, आय रिमेंबर स्टील 2 of his sentences की मला काम, द व्हेरी फर्स्ट थिंग ही वॉज टोल्ड की किती मला हुशार नसला तरी चालेल, पण काम जे आहे ते वेळेत कम्प्लीट केलं पाहिजे आणि बाकीचं तू तुझं मॅनेज कर. सो दॅट इज द फर्स्ट कॉन्फिडन्स विच ही गेव मी. अँड whatever projects he gave me, he just had a backup की ठीक आहे, he is doing it. So he never asked की what is, just आम्ही त्यांना अपडेट द्यायचो. So that was much easier to go through the process. आणि मनीषची पण त्यांनी पहिली वर्क जी केली होती मनीष सोबतच करून दिली होती की हा नवीन जॉईन झालाय, सो ह्याचं बघ आता तू. आणि फ्रॉम दॅट डे ऑनवर्ड्स आय हॅव ट्रबल्ड हिम सो मेनी टाइम्स. ते आत्ता पण, बट इज अ सेल्फलेस पर्सन, म्हणजे कधी तुम्ही त्याच्या मदतीला जा, is always there behind me. So Manish, I'm going to miss you a lot in this case. Anil Kulkarni. Now he'll trouble him at 12 o'clock at night. But still sir, he is having good days. त्याच्यानंतर अनिल कुलकर्णी, कृष्णा पाटील, स्वप्नील करमरकर, आमचा लंच ग्रुप होता जो आम्ही फॉर्म केला होता. दिस म्हणजे आमच्या बाहेर जेव्हा आम्ही जेवायला जायचो किंवा जे बॉन्डिंग होतं, आय एम नेव्हर गोइंग टू फॉरगेट दिस. विशाल सर, म्हणजे वी हॅड अ डिफरंट बॉन्ड. म्हणजे आय एम गोइंग टू स्टिल ट्रबल यू फॉर द स्टॉक, बट म्हणजे स्पीकिंग विथ हिम अबाउट डिफरंट डेस्टिनेशन्स, डिफरंट क्युझिन्स. सो म्हणजे ऑल दिस थिंग्स आर गोइंग टू बी मिस्ड.